हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज खूप दिवसानंतर व्लॉग येत आहे. आमच्याकडे आले आहे पाहुणे, नागपूरच्या ताई आल्या आहे, म्हणून आज त्यांच्यासाठी पाहुणचार चालू आहे. आजचा मेनू आहे आमरस आणि मांडे. हे बघा, असा आमरस तयार झाला आहे. तिकडे आई मांडे करायला घेत आहे. इकडे माझी भाजीची पण तयारी करत आहे. मी शेंगदाण्याची भाजी केली होती. भाजीला काही सुचत नव्हतं म्हणून शेंगदाणे भाजून घेतले आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. इकडे लसण, कांदाची पेस्ट, थोडासा मी असा बारीक ठेचून घेतला, जिरं आणि लसूण. आणि इकडे कांदा पण फ्राय होत आहे. त्यामध्ये सुके मसाले टाकले, हळद, तिखट, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला. असं सगळं छानपैकी भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यानंतर त्यामध्येच टोमॅटो टाकले, थोडंसं पाणी टाकलं आणि टोमॅटो सॉफ्ट होऊ दिले. टोमॅटो सॉफ्ट झाले की मग ते एकदम भाजीमध्ये असे थाळे चांगले नाही दिसत, म्हणून मी मस्त असे टोमॅटो नेहमी असे एक वाफ काढून घेते टोमॅटो टाकल्यावर. हे बघा, असे शेंगदाण्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला फिरवून, आणि ह्याच तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे टोमॅटोला. त्यानंतर शेंगदाण्याची पूड त्यामध्ये टाकून द्यायची, भाजलेले शेंगदाणे, आणि ते पण चांगलं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे पावडर यामध्ये छानपैकी अशी मिक्स करून घ्यायची, चांगली भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत. बघा, असं साईडनं असं तेल सुटत आहे. त्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकलं. गरम पाणीच टाकायचं, गरम पाणीने भाजी चांगली होते. थंड पाणी टाकल्यावर त्याचं एकदम भाजीचं टेम्परेचर कमी होऊन जाते आणि त्याची चवच चालली जाते पूर्ण. त्यानंतर इकडे ह्या ताई बसल्या आहे मांडे करायला. यांनी ट्राय केलं, बट यांना काही जमलं नाही. यायचा मोय झाला आहे. त्यांना काही ते जमलं नाही. त्यांनी एक ट्राय करून बघितला, पण तो टाकायच्या आधीच फाटून गेला. त्यानंतर आई आल्या. आईने स्वतः पूर्ण हे मांडे केले. आम्हाला असं जमत नाही. बघा, इकडे तयार आहे आमरस. इकडे भाजी पण शिजत आहे. इकडे आई आल्या. आईनं एक रुमाली रोटी पण करून बघितली आधी, पीठ लावून टाकून. ते पण मस्त झाली होती, छान. हे अशी सुकं पीठ लावून केली एक, आणि बाकीचे त्यानंतर सगळे तेल लावूनच मांडे केले. हे काही खायला एवढी खास वाटली नाही, कोरडी वाटत होती म्हणून. हे बघा, किती मस्त अशी पूर्ण कोपरभर लाटून घेतली, आणि त्यानंतर मग त्याला असं हातावर अलटून पलटून, हातावरच बघा ती अशी किती मोठी होऊन जाते. खूप मस्त असे मांडे झाले होते. आमच्याकडे हे मटकं आम्ही घरीच तयार केलेलं आहे छोटंसं. त्याला अंदरून फोडून त्यावरच आम्ही हे असे मांडे करतो. हे बघा, इकडे देवांशची मस्ती सुरू होती आणि सगळेजणांना मी जेवायला वाढत होती. गरम गरम मांडे तयार होत होते. बघा, सगळेजणांना मांडे आणि रस खूप आवडला, आणि देवांशनी पण रस आणि मांडे जेवला आहे. देवांश इकडे सगळेजण बसले आहे सोबत. सर्वांना मी विचारत आहे, सर्वजण खूप हसत आहे व्हिडिओमध्ये. ह्या आहे नागपूरचे पाहुणे, ह्या आहे नागपूरच्या ताई, आणि ह्या दोन्ही त्यांच्या मुली. हे इकडे बसली आहे पिहूचं जेवण झालं आहे. आता आली आहे परी. इशिका तर काही रस खात नाही, म्हणून इशिका तूप आणि मांडे जेवत होती. आणि हा आहे दुसरा दिवस, सकाळचा व्हिडिओ. संडे स्पेशल आमच्याकडे स्पेशली सर्वांना पोटभर नाश्ता असतो, आणि बाहेरूनच आम्ही नाश्ता मागवतो. सर्वांना गरम गरम कचोरी, समोसे. आणि हे आहे आमची अमरावती स्पेशल गिल्लेवडे. हे गिल्लेवडे अमरावतीच्या व्यतिरिक्त कुठेच मिळत नाही. खूप यमी लागतात तिखट चटणीसोबत. मी तुम्हाला एखाद्या वेळेस करून दाखवेल व्हिडिओमध्ये गिल्लेवडे कसे करतात तर. आणि हे बघा, सगळेजण इकडे नाश्ता करत आहे, नाश्ता वाटत आहे या बघा. आणि आम्ही भरपूर नाश्ता केला आणि फॅमिलीसोबत खूप मस्त एन्जॉय केला संडे. थँक्यू फॉर वॉचिंग.